हॅलो हॅलो मान मोडली. हॅलो हॅलो कंबरनं कामातून गेलं. हॅलो हॅलो हार लवकर काढा. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात् परब्रह्म फक्त तोंडात. गुरु साक्षात् परब्रह्म फक्त रस्त्यानं. गुरु साक्षात् परब्रह्म फक्त नावाला. गुरु साक्षात् परब्रह्म विसरलो लग्नात. गुरु साक्षात् परब्रह्म विसरलो कान टोचणीत. गुरु साक्षात् परब्रह्म विसरलो बाजारात. गुरु साक्षात् परब्रह्म गुरुचे आठवण नाही राहिले मला. पुंडलिक वर्गे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला दुसरं नाव आहे पौती. आपलं काय म्हणतात त्याला लाही पौर्णिमा. त्याच्यानंतर आपण आषाढी एकादशीला आपला कार्यक्रम झाला. कशाकरता? महत्त्वाचा प्रश्न असा आम्ही किराणा दुकानात जातो. कशाकरता जातो? थैली घेऊन. ते किराणा दुकानातलं सामान पाहण्याकरता की सामान आणण्याकरता? घेऊन येतो का तिथंच ठेवतो? घेऊन येतो. बाजारात गेलो थैली घेऊन. मग आम्ही बाजारात गेल्यानंतर बाजार करून घरी आणतो का तिथंच ठेवतो? बरोबर आहे. एखादी नवीन मुलगी लग्न झालं, मुलगा गेला नवरीकडे, तर नवरीला माहेरीच ठेवतो का घरी घेऊन येतो? हां. आम्ही पंढरपूरला गेलो, पंढरपूरचं देवाचं दर्शन घेतलं विठ्ठलाचं, त्याला तिथंच ठेवून द्यायचं का आपल्याबरोबर आणायचं? बोलत जा. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही आपल्याबरोबर आणलं. बाकीचे दिंड्या तिथं जातात, भगवंताचं विठ्ठलाचं दर्शन करतात आणि बाबा रे तू इथंच बैस, आम्ही जातो पुन्हा येतो. काय पहिले संत जमत होते पूर्वीच्या काळात. कशा करता? आषाढी एकादशीला दर्शन घ्यायचं, तिथं नाम द्यायचं, तिथं अनुग्रह द्यायचा आणि अनुग्रह झाल्यानंतर मग त्यांना अवस्था व्हायच्या. त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण व्हायचे आणि ते गडबड त्या वाळूमध्ये काय करायचे? लोळायचे. आणि मग तिथं लाही घेऊन या दिवशी आज गुरुपौर्णिमेला लाही घेऊन कुठे यायचं? घरी यायचं. बरोबर आहे. मग अग्निकुंडे बीजे घातली तेवी अंकुरदशी जेवी मुकली. बरोबर आहे. मग अग्निकुंडामध्ये बीज घातलं तर पुन्हा जन्माला येईल काय? ते पेरल्यानंतर येईल काय? अगदी त्याच पद्धतीनं
आमचं नामानं होते. अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर मात्र काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आम्हाला या दिवशीचं अतिशय महत्त्व आहे. तर आज आपण या ठिकाणी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरान गुरु साक्षात परब्रह्म आहे का नाही काय माहीत. तो तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानं मूर्लं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदा मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. अशा माझ्या सद्गुरूला मी काय करतो, शरण येतो. बरोबर आहे. ज्या सद्गुरूच्या कृपेनं, श्रीपाद बाबांच्या कृपेनं, आज मी तुम्हाला पहिले इथं सर्वांना सांगतो, मी बोलत नाही, बोलणारा मी नाही, माझ्या मुखातून श्रीपाद बाबाच बोलवाल. पूजा माझी नाही, श्रीपाद बाबांचीच पूजा आहे. हे हार माझ्या गळ्यात नाही पडले, श्रीपाद बाबांच्या गळ्यात पडले. ते कारण ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्या नावानं हे एवढे मोठे लोक इथं जमलेले आहेत. म्हणजे आम्हाला आमचे सद्गुरू अतिशय प्रिय आहे, आवडीचे आहे. बरोबर आहे. म्हणून श्रीपाद बाबांच्या आपण त्या निमित्तानं आठवण करायला पाहिजे, नाही काय. मग आपल्याला एक धून म्हणायची आहे, ओम श्रीपाद नमो नमः, त्याच्यानंतर श्रीपाद नमो नमः, आणि तिसरा आहे जय जय श्रीपाद नमो नमः आणि सद्गुरू श्रीपाद नमो नमः. सुरू करायचं. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो. थांबा. आमच्या माता भगिनी सर्वच म्हणतात, पण माणसं चुपचाप तिकडे बसलेले आहेत, ते काही म्हणत नाही. तर पहिल्यानं माता भगिनी म्हणतील आणि त्याच्यानंतर माणसं म्हणतील. आवाज कोणाचा मोठा येतो ते आपल्याला पाहायचं आहे. पहिले माता भगिनी म्हणा. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद. बस आवरून घ्या. पहा, माणसापेक्षा कोणाचा आवाज जास्त? भगिनीचा आवाज जास्त आहे. बंधूच्यापेक्षा भगिनीचा आवाज जास्त आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाच्या काळात गोपिका गवळणी तरल्या आणि माणसं तसेच राहिले. पण तिच्यातले जे गवळी होते श्रीकृष्णाच्या सानिध्यात ते तरले आणि बाकीचे तरलेच नाही. श्रीकृष्णाच्या काळामध्ये किती होते गावं? पुष्कळचे गावं होते, पण तरणारे कोण? फक्त गोपिका. बरोबर आहे. आणि सध्यासुद्धा परिस्थिती कशी आहे या ठिकाणी? अशीच परिस्थिती आहे. बरोबर आहे. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण जमलो.
हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मुरली भाऊ पाचपांडे मलकापुरातलेच राहणारे आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा धनंजय भाऊ पाचपांडे आणि त्यांचे साळभाऊ राणेबुवा या सर्वांनी मिळून, म्हणजे हे एकच आहेत, एकत्रच आहे, यांनी मिळून काय हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वयंपाक करायची जरूरत नाही, बरोबर आहे. सर्व माल मसाला कोणातर्फे? त्यांच्या, म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रमाचा ठेका कोण घेतला? पाचपांडे बुवा राणेबुवा यांनी, बरोबर आहे. आणि असे जर कार्यक्रम होत राहिले तर असे जर कार्यक्रम होत राहिले तर मात्र कार्यक्रम होतील, नाहीतर मग काय खरं आहे. आम्हाला उलट काय होतो त्रास. आम्ही काय झालं, कार्यक्रम त्यांनी घेतला, जेवणा खावण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि आम्ही फक्त आयतं बसलो, नाही तर आम्हाला खूप त्रास होतो. बरं, हे झाली एक गोष्ट. याच्यानंतर 6 महिन्यानं श्रीपाद बाबाची पुण्यतिथी येते. पौष शुद्ध त्रयोला श्रीपाद बाबा यांची पुण्यतिथी येते. त्या पुण्यतिथीचा कार्यक्रमसुद्धा मी जाहीर करणार होतो किंवा 8 किंवा 15 दिवसानं मला सांगा हा कार्यक्रम कोण घेईल. परंतु जाहीर करण्याच्या अगोदर जणू का श्रीपाद बाबांनीच आमचं म्हटलं ऐकलं. आम्ही इथं बसून राहिलो, आमचे रघुनाथ भाऊ खर्चे, कुठले? दाभाडीचे, नाही काय, आमची शैलाबाई यांनी सांगितलं की पुढचा जो गुरु आपला श्रीपाद बाबा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे हा आम्ही एकट्यानं साजरा करू. पा एक एक जण निघून राहिले याच्यामध्ये, कारण त्यांना गुरुचं महत्त्व पटलं, नाही काय, भगवंताचं महत्त्व पटलं आणि म्हणून हे कार्यक्रम असेच जर चालू राहिले तर आम्हाला आनंद आहे तिच्यात. परंतु किती दिवस कार्यक्रम होतील, किती दिवस नाही, आम्ही तुमच्यासमोर किती दिवस बसू हे मात्र सांगता येत नाही. ती दोरी कोणाच्या हाती आहे? देवाच्या आणि श्रीपाद बाबाच्या हाती आहे, बरोबर आहे. हां, तर आता एक आपलं राहिलं, आज गुरुपौर्णिमा आहे. हां, गुरुपौर्णिमेचं भजन म्हणायचं आणि आपल्या सत्संगाला सुरुवात करायची. तुम्ही बोर होणार नाही, मी जरा गंमत करेल हिच्यात, बोर नाही होणार. पहा, माझ्या मागे म्हणायचं, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे कन्हैया गुरु ही खिवैया, गुरु मेरी नैया गुरु ही खवैया, गुरु मेरी नैया गुरु ही खिवैया, गुरु मेरी नैया गुरु ही खवैया, गुरु मेरी मंजिल गुरु मेरी छैया, गुरु मेरी मंजिल गुरु मेरी छैया, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु ही किनारा गुरु ही सहारा, गुरु
ही किनारा, गुरु ही सहारा, गुरु ही किनारा, गुरु ही सहारा, गुरु हर पथ का है ध्रुव तारा, गुरु हर पथ का है ध्रुव तारा, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरे भगवंत, भगवंत मेरा मेरा देवा, गुरु मेरी सेवा, गुरु मेरा देवा, गुरु मेरी सेवा, गुरु मेरा देवा, गुरु मेरी सेवा, गुरु से ही पाऊँ मैं सत्संग मेवा, गुरु से ही पाऊँ मैं सत्संग मेवा, गुरु मेरी गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्म, गुरु भगवंत. पहा, आज गुरुपौर्णिमेनिमित्तानं मी फक्त जास्त काही बोलणार तर नाही, म्हणा का आता 1 तास बोलेल जास्तीत जास्त. पहा, काय अरे हां आठवण बोललो. पहा, गडबडीत आठवण राहत नाही. आज या ठिकाणी जेवढे जमलेले आहे, जेवढे नामधारक आहे, मी आमच्या श्रीपाद बाबाजवळ नवे दत्ताजवळ, नवे स्वयं भगवान शिवाजवळ, नवे परब्रह्म परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो की बाबा रे, जेवढे काही नामसाधक आहे या जीवांना योग्य रस्ता दाखव आणि त्या सर्व जीवांचा उद्धार कर. आणि त्याच्याच करता हा गुरुपौर्णिमेचा, म्हणून आज सर्वांचा या ठिकाणी उद्धार व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी मी सर्वांचं, सर्व साधकांचं स्वागत करतो. पहा, आज आपल्याला आज आपण सर्वजण सत्संगाच्या निमित्तानं जमलो आहे. तर पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतूचा दंसू, परी दावून गेला उद्देशू महाविष्णू. काय पिंडाचा ग्रासू? प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये हे वाक्य आहे, परंतु भगवान श्रीकृष्णानं फक्त त्याची दिशा दाखवली. बरोबर आहे. याचं कारण की पृथ्वी म्हणजे पाणी कोणाला गिळते? पाणी कोणाला गिळते? पृथ्वीला. बरोबर आहे. त्याच्यानंतर तेज कोणाला गिळते? पाण्याला. त्याच्यानंतर अग्नी कोणाला गिळतो? पृथ्वी आप तेज, वायू आकाश. म्हणजे एकमेक हे गिळतात. बरोबर आहे. पृथ्वी कोणाच्या पोटात? पाण्याच्या पोटात. पाणी कोणाच्या पोटात? तेज अग्नीच्या पोटात. अग्नी कोणाच्या? वायूच्या पोटात. आणि वायू आकाशामध्ये. अशा प्रकारे सर्व महाभूत एकमेकांना गिळल्यानंतर, बरोबर आहे, शेवटी आकाश तत्वच काय होते? शक्तिरूपानं एकरूप होते. आणि ते संपूर्ण शक्तिरूपानं असलेलं पिंड ब्रह्मांड आपल्या देहामध्ये आहे. कारण सर्वप्रथम भगवान शिवानं सर्वात पहिले
सर्वात पहिला शक्तिपात महाविष्णूवर केला. काहीच नव्हतं. जे परब्रह्म शिव आहे त्या शिवांनी सर्वात पहिला शक्तिपात म्हणजे पहिली अवस्था, पहिले अष्टसत्व कोणाच्या ठिकाणी निर्माण केले? महाविष्णूच्या ठिकाणी निर्माण केले. म्हणून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदायक होळा. तिथून सुरुवात झाली मग आमची. म्हणजे महाविष्णूपासून सुरुवात झाली, परंतु महाविष्णू म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार, परमात्म्याचा अवतार. बरोबर आहे. पहा मग आता प्रश्न असा आहे, गुरु जर परब्रह्म आहे, गुरुला जर तुम्ही भगवंत म्हणतात, लक्षात घ्या सर्वजण, गुरु जर भगवंत आहे, गुरु जर परब्रह्म म्हणतात, गुरुला जर परमात्मा म्हणतात, तर बाकीचे देव कसे, ते कोठून आले? विचार करा. तू म्हणता गुरु भगवंत म्हणता की नाही, गुरु परब्रह्म म्हणता की नाही, मग बाकीचे देव आले कसे आणि कोठून आले? याचं उत्तर तुम्ही सर्वांनी एका छोट्या कागदावर लिहून घ्यायचं आणि मला पुढच्या वेळेला जसं वह्या आणल्या नाही ह्या तसं दाखवायचं. एक कागद आणायचं. पुष्कळ ठिकाणी आपले सत्संग होतात, एकमेकाचं पाहायचं नाही, त्याचा काही फायदा होणार नाही. तुमच्या मनानं जे काय 4 शब्द लिहिता येतील ते लिहून घ्यायचे, नाव टाकायचं वर आणि तो कागद आमच्याजवळ आणून द्यायचा. प्रश्न काय आहे? गुरु जर परब्रह्म आहे, गुरु जर भगवंत आहे, गुरु जर परमात्मा आहे, मग बाकीचे देव कसे आणि कुठून आले? विचार करा. बरं सांगा, भगवंत किती? भगवंत किती? पृथ्वी किती? सूर्य किती? आणि देव किती? एकच? बाबा जेवढे बसले तेवढे देव आहे. चला, काही हरकत नाही. या प्रश्नाची उत्तरं मला लिहून दाखवायची तुम्ही पुढच्या वेळेला. 6 महिन्यांनी नाही, जिथं कार्यक्रम होईल तिथं आणायचं. तर या ठिकाणी आत्मज्ञान हे सर्व ज्ञानात श्रेष्ठ आहे. म्हणजे नाम घेतल्यानंतर तुम्हाला आत्मस्वरूपाची ओळख होते. मग आत्मज्ञानी सर्वश्रेष्ठ आहे. आत्मज्ञानाव्यतिरिक्त, आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीही नाही. अर्थात मुकुटमणी आहे आत्मज्ञानाशिवाय जीवाचा उद्धारच होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मी आत्मा आहे हे कळलं नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार नाही. पुन्हा जन्म मरणाचे फेरे तुम्हाला सुटणार नाही. मग हेच आत्मज्ञान आपल्याला सर्वांना कशानं लाभलं? बरोबर, नामानं. नामाला आम्हाला कळलं की बाबा रे मी आत्मा आहे. मग मी आत्मा आहे हे आम्हाला कळलं म्हणजे काय? आमच्या ठिकाणी ते आत्मज्योत जागृत झाली, आत्मज्ञान आम्हाला प्राप्त झालं आणि म्हणून आम्हाला हरिपाठ ज्ञानेश्वरी कळायला लागली. त्याच्या अगोदर कळतच नव्हती. बरोबर आहे. म्हणून मोक्षप्राप्तीच्या हेतूने लोक संताकडे येतात आणि मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने याचा लाभ घेतात. बरोबर आहे. कारण मायेच्या कचाट्यातून सोडविणारे फार काय, पण मायेचा नाश करणारे हे आत्मज्ञान माझ्या पश्चात काय शरण येणाऱ्याला जीवाला सांगून त्या प्रत्येक जीवाचा उद्धार करावा असं बलबीम बाबानं सांगितलेलं आहे या पुस्तकात. जे तुमच्याकडे येतील त्या जीवाला नाम द्यायचं आणि त्या जीवाचा काय करायचा? उद्धार करायचा. आणि यावेळी आपल्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच असलं पाहिजे काय, की ज्ञान हे गुरु घरचं आहे, माझं नाही. हे ज्ञान माझ्या गुरु घरचं आहे. कोणाचं आहे? श्रीपाद बाबाचं आहे. श्रीपाद बाबाचं नाही. कोणाच्या घरचं आहे? केरो बाबाचं. कोणाच्या घरचं आहे? बंडो बाबाचं. नाही. कोणाचं? दत्ताच्या घरचं. चाललं कुठपर्यंत? याला गुरु परंपरा म्हणतात. ही गुरु परंपरा जीवाचा उद्धार करते. दुसरं तुम्ही कितीही देवदेव केलं तर उद्धार होणार नाही.
कारण काय, ज्ञान हे गुरु घरचं आहे आणि म्हणून त्याचा अहंकार असता कामा नये, म्हणून त्याचा अहंकार नको. बरोबर आहे. म्हणून आपल्या चैतन्य देवाच्या, मग आता तुमचा चैतन्य देव कोण सांगा, इथं बसलेले तुमचा चैतन्य देव कोण? हां हां, चैतन्य म्हणजे ज्याच्या आतमध्ये चैतन्य आहे आणि त्या चैतन्यानं जो तुमच्याशी बोलून राहिलेला आहे. अरे आतमध्ये चैतन्य आहे की माझ्या आतमध्ये चैतन्य आहे की नाही, आणि मी तुमच्याशी बोलून राहिलो. बरोबर आहे. पण बोलून का राहिलो, तर तो सगुण साकार आहे. त्याला हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे. हे पंचमहाभूताचं काय आहे, हे शरीर आहे. म्हणून त्यांच्या तोंडातून शब्द निघून राहिले. मग चैतन्य देव कोण झाला? कोण? हा, सद्गुरू. बरोबर आहे. सद्गुरूला चैतन्य देव म्हटलेलं आहे. सद्गुरूला काय म्हटलेलं आहे? चैतन्य देव म्हटलं आहे. मग आपल्या चैतन्य देवाचा म्हणजे सद्गुरुनाथाच्या चरणावर विश्वास ठेवून आत्मोद्धाराचं कार्य सुरू करायचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे, शेलगाव बाजारच्या शशीबाई, बरोबर आहे, नामापासून वंचित राहिल्या, अधिकार मिळूनही वंचित राहिल्या. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ असलेलं जे नाम आहे ते आम्ही आमच्याजवळ परत घेतलं. त्याच गावच्या संगीताताई खर्चे, त्यांच्याजवळ नाम आहे, परंतु ते त्याचा काहीच फायदा करून घेतला नाही, म्हणून ते नामसुद्धा आम्ही परत घेतलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर सुदैवाची गोष्ट अशी की या नामाचा प्रसार करण्याकरता सुजातपूरचे अनिल भाऊ खडसे आणि दाभाडीचे कांताभाऊ चोपडे, त्यांनी हा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुष्कळचा प्रसार केला. परंतु प्रश्न असा आहे की त्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं कर्म शिल्लक राहिलं नसल्यामुळे, कारण नामानं सर्व संचित कर्म नाहीसं झालं, त्याच्यानंतर क्रियामान कर्म नाहीसं झालं, आणि जेवढं त्यांच्या ठिकाणी जे संचित कर्म होतं हे कर्म नामानं नाहीसं झालं. काहून? कोणत्याच प्रकारचं कर्म शिल्लक राहिलं नाही, म्हणून त्यांनी देह सोडला आणि ते या ब्रह्मस्वरूपाचे एकरूप झाले. म्हणून जसा आम्हाला आनंद व्हायचा पाहायला पाहिजे होता तसा आम्हाला आनंद झाला नाही, कारण कार्यच झालं नाही. दोघांनी तसं केलं, आम्ही परत घेतलं. यांना कार्याची आवड होती, परंतु भगवंताला ते काही राहिलं नाही. का आता ते कर्म त्यांच्याच कर्माने हे झालं म्हणा. ते आवड होती, परंतु सद्गुरूचं पदवी घेऊन त्या जीवाचा उद्धार झाला. त्याच्यानंतर बीडचे कोण, संतोष भाऊ ठोंबरे, त्यांना अधिकार दिला होता की नाही अधिकार? 360 आणि 360 म्हणजे 720 दिवस झाले. तर 720 दिवसातून एकाही दिवशी त्यांचा फोन आला नाही, नाही काय, त्यांचं काहीच आलं नाही. फोन नाही आला, नाम दिलं का नाही दिलं, काय आहे काय नाही, कसं, काहीच फोन नाही आला. फोनाची सोय आहे ना, आहे की नाही फोन करायची सोय? म्हणून त्यांना दिलेला अधिकार काही फायद्याचा आहे काय? म्हणून तो सुद्धा अधिकार मी काढून घेतला. सद्गुरूला जसा अधिकार देता येतो असा अधिकार काढूनही घेतला जातो, हे लक्षात ठेवा. एवढी शक्ती सद्गुरूच्या ठिकाणी, नुसतं देण्याची शक्ती नाही, अरे घेण्याची शक्ती आहे. जेवढा देऊ शकतो काढून घेऊ शकत नाही काय? अधिकार देऊ शकतो तसा अधिकार सुद्धा काढून घे. राहिला प्रश्न फक्त एकच, कोण कोण बोला ना. हरिभक्त परायण योगेश भाऊ फिरके, नाही काय? आता यांचं कार्य सुरू आहे, परंतु कसं मुंबईहून पनवेलहून इथं येणं कार्य करणं ते काही जमत नाही. बरं, आता कार्य असं आहे, इतकं कार्य, इतकं काय म्हणतात त्याला, इतका उतावीळपणा होतो. एकाच दिवशी नाम आणि एकाच दिवशी प्रबोधन, एकाच दिवशी सत्संग, लगे रात्री घरी. काय आहे घरी? अरे घरी काय आहे तुमच्या? आम्ही तर असं कधी केलंच नाही. कितीक वेळा सत्संग झाले, पण आम्ही नाम जरी कोणी घेतलं नसलं तरी ते सत्संग होत होते.
बरोबर आहे. आणि माझं त्यांना एकच म्हणणं आहे की मला विचारल्याशिवाय नाम द्यायचं नाही, कोणालाच नाम द्यायचं नाही. जोपर्यंत या तोंडातून शब्द निघत नाही, फोन करायचा, बाबा इतके इतके जण आहे, यांना नाम द्यायचं, इतक्यांना प्रबोध द्यायचा, देऊ का नको, या कातड्याच्या तोंडानं. आणि हे दाट आहे, याला तोंडानं जर म्हटलं तर नाम द्या तर द्यायचं, या तोंडानं म्हटलं नाम द्यायचं नाही. मला विचारल्याशिवाय नाम द्यायचं नाही, प्रबोधही द्यायचा नाही, विचाराचा एक शब्द द्यायचा. अशी ही पद्धत आहे. बरोबर आहे. आणि जे श्रीपाद बाबांना जसं केलं तसंच आम्हाला करायचं. आमच्या मनानं चालणार नाही. श्रीपाद बाबांना जसं कार्य केलं तसं आम्हाला कार्य करायचं आहे, दुसऱ्याच्या म्हटलं ऐकून नाही. श्रीपाद बाबाचे किती अधिकारी पुरुष आहे काय श्रीपाद बाबासारखं कार्य? नुसतं श्रीपाद बाबा की जय म्हणून जमेल काय? माझं बोलणं कळ काय? मी कोणाला भीत नाही. निस्वार्थ बुद्धीनं कार्य व्हायला पाहिजे. हां. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपल्या चैतन्य देवाचे म्हणजे सद्गुरुनाथाच्या चरणावर विश्वास ठेवून हे आत्मोद्धाराचं कार्य आपल्याला सुरू करायचं आहे. आणि त्याच्याकरता कोणत्याही गुरुबंधूची खुशामत करायला नको. बलभीम बाबाचं पुस्तक आहे, बलभीम बाबानं एकट्यानेच कार्य केलं. कोणाची खुशामत करे? कारण मग आता मला या गावाला जायचं, चला बरं. हां. श्रीपाद बाबांनी कार्य केलं तर एकट्यांनी कार्य नाही केलं. कोण होतं बरोबर? रामदास बाबा. आमच्या बिलाळे काकांनी कार्य केलं, एकटे नव्हते, त्यांची पत्नी होती. कोळी काकानं कार्य केलं, ते बिचारे आता इच्छत नाही, ते ब्रह्मरूप झाले. कोळी काकानं कार्य केलं तर ते कार्याला मदत करणारं कोण आहे? त्यांची पत्नी. अजूनही ब्राह्मणीमध्ये कीर्तनं करते. म्हशे काकाचं सुद्धा असंच आहे. डॉक्टर होते, त्यांच्याकडे कोणी आलं, हां, औषध पाणी ते बाजूला तर आलं तपासणं, फक्त हेच सांगायचे नामाचा विषय, कारण त्यांना अधिकार दिला. त्यांच्या पत्नीला सुद्धा अधिकार दिला. म्हणजे या जोडीनं सुद्धा ते कार्य केलं. वृषालीताई गायकवाड आताही कार्य करून राहिले. अरे पण जसं श्रीपाद बाबानं केलं तसं माने काका, सोलापूरचे माने काका बिलकुल श्रीपाद बाबासारखे त्यांनी कार्य केलं, भरपूर कार्य केले त्यांनी. अशा प्रकारे कार्य करणारे भक्कम आहेत ना. राहुरीचे इंगळे बाबा आहे, आता घर सोडायला पाहिजे नाही काय? त्यांनी घर सोडलं, परंतु प्रश्न असा आहे, आता काय सांगत जाऊ द्या, आता जे आहे ते बरोबर आहे. कार्य एका ठिकाणी बसून होत नाही. तर एवढे मात्र खरे की सर्वाशी प्रेमाने आणि मिळून मिसळून वागले पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ठकूबाई म्हणजे भागीरथीबाई आणि त्यांचे गुरु कोणते? बलभीम बाबा आहे का नाही? बलभीम बाबा आपल्याच मालिकेतले आहे बरोबर. ओम हंस ब्रह्मा आत्रे दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम. आणि मग सखायानंद शांताबाई बंडोबा केरबार आमचे श्रीपाद बाबाचे आमचे तुम्ही. मग श्रीपाद बाबाचं कोण आहे? आम्ही आहे. आमचे गुरु कोण? श्रीपाद बाबा. आमचे कोण? तुम्ही. मग तुमचे गुरु कोण? श्रीपाद बाबा. बोला, अरे बोला. इथंच मार खाल्ला. अहंकार नाही, मीपणा नाही, मोठेपणा नाही, गर्व नाही, काहीच नाही. मालिका खंडन होऊ नये. तुम्ही जर श्रीपाद बाबांना गुरु मानलं आणि मला जर मानलं नाही तर मालिका खंडली, तुमचा उद्धार होणारच नाही. लक्षात घ्या. आम्ही जर श्रीपाद बाबांना मानलं नाही, केरोबाबांना मानलं, त्याचीच पूजा केली, आमचा उद्धार होणार नाही, कारण आम्ही सद्गुरूचं काही केलंच नाही. लक्षात घ्या. एक बाई आली, एक पोरगी, काय म्हणतात त्याला, पॉलिटेक्निक झाली. तुम्हाला कोण अनुग्रह दिला? म्हणे योगेश भाऊनं. बरं. अवस्था झाली. प्रबोध कोण दिला? योगेश भाऊनं. मग विचारलं तुमचे गुरु कोण? म्हणे योगेश भाऊ. आता त्या जीवाचा उद्धार होईल काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
कारण योगेश भाऊची गुरु जिवंत आहे ना, हाडा मासाचा 3.5 हाताचा आहे ना, हा जोपर्यंत हा जीवाचा हा पुतळा नाही गेल्यावर मग तो गुरु आहे ना. मग गुरु कोण येईल? हा प्रेम्याच होईल की नाही गुरु? अरे तुमचा सर्वांचा गुरु हा प्रेम्या होईल की नाही? मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मालिका तुटू देऊ नका, हे लक्षात घ्या. आणि सपोर्ट पाहिजे परमार्थामध्ये, बायकोचा, पोराचा, त्याच्यानंतर माय बाप, भाऊ बहीण, समाज, याचा सपोर्ट पाहिजे. सपोर्ट असल्याशिवाय परमार्थ होणार नाही. आम्ही परमार्थ केला, आता सरळ सांगून देतो, आम्ही परमार्थ केला, कोणाचंच ऐकलं नाही. आणि आम्हाला कोण कधी म्हटलं नाही की का हो आपले हे कामं आहे, तुम्ही हे काम आपलं शिल्लक राहिलं, तुम्ही आजचे दिवस नका जाऊ ना गावाला नाम द्यायला. तसं नाही, सर्वांचा सपोर्ट पाहिजे. सपोर्ट असला तरच हे काम होईल. बरोबर आहे. आमच्या मुलानं, मोठ्या लहान्या मुलानं, बरोबर आहे, मुलगी, त्यांची मुलगी, तिचं नाव उन्मने, 2 महिन्याची असताना पायावर आणलं. पण असं आम्हाला कधीच म्हटलं नाही की तुम्ही कशाला चालले, हे इकडे बाळात पण आहे, हे एवढे मोठे कामं आहे, कधीच म्हटलं नाही. कारण कधी म्हणणारही नाही, अजून मी नाही म्हटलं, म्हणणारही नाही. असे पोरं पोटी यायला भाग्य लागते. हां, आमचा मोठा मुलगाही तसाच. नुसती गोष्ट काढली, श्रीपाद बाबाचं नाव घेतलं की डोळ्यात अश्रू येतात. अरे भाग्य आहे, ज्याच्या भाग्यात असलं त्याच्या डोळ्यात अश्रू नाही तर अश्रू येणार नाही, लक्षात घ्या. आमचे नातुंडही तसेच आहे. विचार करण्यासारखी आहे. जाऊ द्या. मग प्रश्न असा आहे, म्हणजे मेन कोण आहे याच्यात? सद्गुरू श्रीपाद. सद्गुरू हे कोण आहे? आपले मेन आहे. आपले मोदी श्रीपाद बाबा आहे की नाही? माझे मेन श्रीपाद बाबा, तुमचे मेन. हां बरं, तुम्ही काही म्हणा का नका म्हणू, काही शिवाय दिल्या तरी चालते. मग ठकूबाईनं प्रश्न केला, हां महाराज सद्गुरू वगैरे मी काही जाणत नाही, बरोबर आहे, असे म्हणणाऱ्याला गुरुद्रोही का म्हणू नये? जाऊ द्या, गुरून फिरून मी काही जाणत नाही. असतील गुरु, पड द्या, येतात काय, जातात काय, खातात काय, फिरतात काय, जाऊ द्या, मी काही त्यांना गुरु समजत नाही. तर सर्व ग्रंथातून, अर्वाचीन ग्रंथातून गुरुभक्ती म्हणजे चैतन्य देवाची भक्ती ही दृढ संकल्पना निर्माण झालेली आहे. आणि ज्यांनी गुरुभक्ती सोडली त्याला गुरुद्रोही समजून त्याचे मुखावलोकनही करू नये असे म्हणतात. ज्यानं गुरुभक्ती केली नाही, ज्यानं गुरुलाच सोडलं, त्याचं तोंडही पाहायचं नाही. गुरुमुख, त्याचं तोंडही पाहायचं नाही. पुन्हा वाचून दाखवतो. ज्यांनी गुरुभक्ती सोडली म्हणजे ज्यानं गुरुला मानलं नाही त्याच गुरुद्रोही समजून त्याचे मुखावलोकनही करू नये असे म्हणतात. मग हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? ठकूबाईनं विचारलं, भागीरथीबाईनं विचारलं त्यांच्या गुरुला, म्हणजे कोणाला? बलभीम बाबांना, आपल्या मालिकेतल्या, आपल्या गुरु परंपरेमधल्या. तर बाबांचं उत्तर काय आहे? बरा प्रश्न केलाच बाळ. सद्गुरूच्या हयातीत सत्शिष्य स्वतःची पूजा वगैरे काहीच करवून घेत नाही. जो खरा शिष्य असते तो सद्गुरू, आपला सद्गुरू जिवंत असेपर्यंत स्वतःची पूजा कधीच करून घेत नाही, बरोबर आहे. आणि त्यानं ती करून घेऊ बी नये. कारण सद्गुरुनाथाची अर्थात चैतन्य देवाची भक्ती करायची सोडून हा स्वतःचीच प्रतिष्ठा व्हावी या इच्छेने शिष्य कोणीकडेही जात नाही. काय म्हणे, अमका सत्शिष्य आहे. अशा प्रकारे स्तुतीपर खऱ्या शिष्यास कोणी म्हणतात याच मरणप्राय दुःख होते. जो खरा गुरुभक्त असतो त्यांना दुःख होते की बाबा रे, मी नाही, माझी पूजा करू नका. जोपर्यंत श्रीपाद बाबा होते आम्ही कोणाच्यात हे केले
लोक तयार करायचे, श्रीपाद बाबाकडे न्यायचे. लोक तयार करायचे, श्रीपाद बाबा, बाबा द्या, बाबा द्या. अरे बाबा मला कुठपर्यंत द्यायला लागतं, तुम्हाला अधिकार दिला ना. नाही, अधिकार जरी दिला तरी द्या, तुम्ही द्या, तुम्ही आहे ना जिवंत, द्या तुम्ही. ही पद्धत आहे. हां, मग सद्गुरू देहधारी असताना, सद्गुरू जर तुमचा देहधारी असेल, हाळा मासाचा जर पिंजरा असेल त्याचा, तर जो शिष्य स्वतःचे पूजन करून घेईल आणि प्रतिष्ठा करून घेतो, त्यातच स्वतःला धन्य मानतो, त्याला गुरुद्रोही म्हटलं. गुरु जिवंत आहे ना. मग शिष्यानं जर स्वतःचंच पूजन करून घेतलं तर त्याला गुरुद्रोही म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या शिष्य स्वतःची प्रतिष्ठा वाढावी म्हणून सद्गुरूच्या समोर उचिष्ट म्हणजे बोललेले काहीतरी बळबडतो. म्हणजे त्या सत्शिष्याला, नाही काय, त्या वचनप्रिय शिष्याला, बरोबर आहे, असं वाटते की मी माझ्या गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्या गुरुला काहीच येत नाही. बरोबर आहे, मी बा किती विद्वान आहे, किती पंडित आहे, किती सांगतो. आणि हीच परिस्थिती शेषीबाईच्या वेळात झाली होती. शेषीबाई म्हटलं, हे बाबा काय मॅट्रिक पास आहे काय, पण मी BA झाली. वाहली का राहिली, बोला ए बोला. हां, गुरुद्रोह. मनात जरी गुरुविषयी संशय आला तरी सुद्धा तो सफल होत नाही, सफल होणारच नाही. कारण त्याच्या पाठीमागे गुरु परंपरा काम करतच नाही. म्हणून अधिकारी पुरुषानं कधीही स्वतःला मोठं समजू नये. त्यांच्यासमोर मला आता सर्व काही समजले असे प्रतिष्ठितपणाने म्हणतो. पुढे ग्रह सोडतो, गुरुचं घर सोडतो. गुरुग्रह सोडतो म्हणजे गुरुचं घर सोडून देतो. आम्ही अजूनही गुरुचं घर सोडलेलं नाही. अजूनही कुठं जायचं असलं तर कुठं जा, पहिले घोटीला जा, तिथं श्रीपाद बाबाचं घर आहे. नाही तर दुरूनच हात जोडतो आणि त्या वाऱ्याला सांगतो, ए बाबा तू असा वाहा की जेणेकरून माझ्या मनातलं घोटीला घेऊन चाल श्रीपाद बाबाच्या इथं. त्याला गुरुभक्ती म्हणतात, त्याला गुरुप्रेम म्हणतात, त्याला गुरुचा आदर म्हणतात. हां, मग पुढे गुरुग्रह सोडतो आणि गावोगावी फेरी करायला निघतो, गावोगावी फिरतो. ठिकठिकाणी आपण फलाने महाराज म्हणून जाहीर होण्याकरता आगाऊच तजवीज करतो. जगाला उपदेश करीत फिरू लागतो. गुरूंनी घर सोडलेलं नाही पण आम्ही सोडतो. गुरुनं घर नाही सोडलं पण हे बा आम्ही फिरतो ना, आम्ही येतो ना तुमच्या गावात, पहा लोकोद्धारार्थ घर सोडून फिरतो आहो असे लोकांना दाखवतो. दाखवण्याची ही पद्धत नाही. गुरुनं, अधिकारी पुरुषानं कधीच आपला अधिकार दाखवू नये, कधीच दाखवू नये. दाखवावा पण कधी, हा गुरु जाळल्यानंतर, हा गुरु गेल्यानंतर ते गुरु. तोपर्यंत गुरु नाही. ते गुरु बंधू आहेत. जसे तुम्ही सर्व एकमेकाचे गुरुबंधू आहे ना, तसे ते सुद्धा तुमचे जरी अधिकार दिला तरी ते गुरुबंधू आहेत. मग ज्यांनी घर सोडले आहे आणि जे फिरतात उपदेश करतात ते खरे संत असेही हा सांगतो. पहा, हां, आणखी अशाच लोककल्याण करण्याचा अशा गप्पा झाडीत असतो. घर सोडल्यापासून परमार्थ होत नाही असे पालुपद असते. स्वतःची प्रतिष्ठा होण्याकरता शरण आलेला असो अगर नसो, सरसकट सर्वांनाच बोध करत सुटतो. पण गुरु आज्ञेशिवाय, गुरुची आज्ञा घ्यायचं नाही, काही नाही. आणि काय करायचं, बोधेच फिरायचं, अनुग्रह देत फिरायचं, नाम देत फिरायचं. हां, याचे तोंडून केव्हाही असे निघत नाही की आमच्या गुरुकडे चला, काय पाहिजे असेल ते समजावून चला. असं निघालं पाहिजे की तुम्हाला काय नाम घ्यायचं ना, काय चला आमच्या गुरुकडे घ्या, तिथं नाम देणार आम्ही नाही, सद्गुरू आहे, चला तिकडे. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्रात किती संत होऊन गेले, किती संत होऊन गेले.
ज्ञानेश्वर माऊली आहे, तुकाराम महाराज आहे, एकनाथ महाराज आहे, रामदास स्वामी आहे. प्रत्येक समाजामध्ये संत होऊन गेले. आपल्या महाराष्ट्रात संताची खाण आहे. मग सर्वच संत तुमचे सर्वांचे गुरु आहे काय? बोला, बोलत जा, बोलत जा. मला प्रश्नाचं उत्तर द्या. सर्व संत तुमचे गुरु आहे काय? प्रत्येक संत गुरु होऊ शकत नाही. तुम्ही ज्याच्याकडून नाम घेतलं, तुम्हाला आत्मज्ञान मिळालं, ते तुमची गुरु. बाकीचे फक्त संत, गुरु नाही. भाषाकडून राहिली काय? अरे 20 वर्षापासून मी हेच सांगून राहिलो, अजूनही टकोऱ्यात बसत नाही. या गोष्टी अजूनही समजत नाही. किती सांगत बसायचं? आमची मातीत जायची का वेळ आली आता, तरी तुम्हाला समजू नये. आमच्या गुरुकडे चला आणि काय पाहिजे असेल ते समजावून घ्या. हां, तुमचे गुरु कोण, कुठले, ज्ञान कुठून संपादन केले, ही माहिती विचारल्यास त्याचे हृदय शून्य असल्याने कोणत्याही प्रकारे तो गुरुनाथाविषयी प्रेम व आदर दाखवत नाही. गुरुविषयी आदरही दाखवत नाही, प्रेमही दाखवत नाही. मग अशा खडकाळ जमिनीत गुरुदेवांनी केलेल्या बोधरूपी वृक्षाला फळ येईल काय? बोलत जा, बोलत जा. असा जर तुम्हाला उपदेश केला एखाद्या अधिकारी पुरुषानं, तर त्याला फळ मिळेल काय? त्या जीवाचा उद्धार होईल काय? अर्थात अनुभवाच्या नावाने याच्याशी शून्यकार मोठ्या कष्टाने का होईना, पण गुरुदेवाविषयी कोणी पुच्छा केल्यास, एवढंच नाही तर गुरुदेवाविषयी, तुमच्या गुरुदेवाविषयी कोणी काही विचारलं तर बुवा आपल्या गुरुचं नाव काय, तुमच्या गुरुचं नाव काय, असं जर विचारलं तर हा सांगत नाही. तुम्हाला काय करायचं? मग आता तुमच्या गुरुचं नाव काय हे विचारल्याजवळ हे विचारल्यानंतर तुम्ही जर सांगत नाही तर त्यांना नाम मिळेल काय? बोलत जा. मग ऐकणार कोण? तसे जात्यात वृक्ष आणि अननुभवी असे बोल सर्वात रुचावे कसे? कारण सर्व जगास ही गोष्ट पुरतेपणे ठाऊक आहे, निर्विवाद माहीत आहे की आत्मज्ञान आणि विशेष म्हणजे आत्मानुभव हे काही सद्गुरुनाथाच्या साह्या वाचून प्राप्त होणार नाही. आत्मज्ञान किंवा आत्मानुभव सद्गुरूशिवाय प्राप्त होणार नाही. तुम्ही कोणत्याही संताजवळ, कितीही संताजवळ जा आणि रोज पाया लागत बसा, तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही, होणारच नाही. गुरु सुटला, संताला पकडलं, बाकीच्या आत्मज्ञान होणार नाही. रस्ता चुकला, जमणार नाही. बरोबर आहे? स्वतःची जगात मान्यता आणि पूजनीयता वाढवण्याकरता तरी हे सांगावेच लागते, नाही काय? मग पारमार्थी म्हणून जेवढ्या गोष्टी बोलतो, या सर्वाच्या मुळाशी स्वार्थाशिवाय दुसरं काहीच नाही. काय? त्याच्या मुळाशी स्वार्थ असते आणि परमार्थ हा स्वार्थाचा नाही. पुन्हा प्रश्न आहे, ठकूबाईनं पुन्हा प्रश्न केला की बा सद्गुरूंनी स्वतःच्या हयातीत जर शिष्याचं बोध करण्याची आज्ञा दिली तर सत्शिष्याने मुमुक्षूचं बोध किंवा नाम करून, नाम देऊन आपली स्वतःची पूजा करवून घेण्यास काय हरकत आहे? प्रश्न समजला? गुरु जिवंत आहे आणि एखाद्या अधिकारी पुरुषांना समजा नाम द्यायचं, हां, आणि त्याची पूजा करून घ्यायची, काय हरकत आहे? आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं, कारण तो त्याचा कोण झाला? गुरु झाला. मग हां, बाबाने उत्तर दिलं, हां, नाही, परमार्थाचे कार्य हे नुसते कोणी चांगले जरी म्हटले तरी त्याला मरणप्राय दुःख होते. बरोबर आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये सद्गुरूंनी दिलेल्या अमरत्वाचे हृदयात निरंतर स्मरण वागवून जो सर्वदा गुरुदेवाचाच जय जयकार करतो, भक्ती करत असतो, तोच खरा धन्य. मी म्हणत नाही, बलभीम बाबाचे शब्द आहे. आपल्याच मालिकेतले बलभीम बाबा आणि बलभीम बाबाचे
पंतू आपले दत्ताचे पंतू कोण? बलभीम बाबा, आपल्याच मालिकेतलं आहे. हां बरं, पुन्हा प्रश्न आला की बुवा गुरुच्या आज्ञेने हा बोध करीत असेल तर याने स्वतःचे पूजन करून घ्यावे काय? गुरुने आज्ञा दिली, दे बाबा त्याला नाम. मग स्वतःचं पूजन करून घ्यायचं काय? तर बलभीम बाबानं उत्तर दिलं, नाही. पहा, शिष्यात शरण येणाऱ्या मुमुक्षुस बोध करण्याची जरी आज्ञा दिली तरी शिष्याने म्हणजे गुरुभक्ताने श्री गुरुनाथ हयातीत किंवा स्वतःचे पूजन करून घेण्याला फार मोठी हरकत आहे. त्यांनी स्वतःचं पूजन करून घेऊ नये. कारण शिष्याने स्वतःचे पूजन करून घेतल्यास त्या ठिकाणी देहात्मबुद्धी प्राप्त होते, अहंकार निर्माण होतो, मीपणा निर्माण होते आणि त्याच्याकडून गुरुभक्ती होत नाही. जो स्वतःची पूजा करून घेतो त्याच्याकडून गुरुभक्ती होत नाही. हे पूर्णपणे समजून असतो की सद्गुरूच्या हयातीत शिष्याने स्वतःचे पूजन करून घेणे म्हणजे तो गुरुचा अपमान आहे. शास्त्र सांगते. मी तर बोलत नाही, पहिले सांगितलं मी बोलत नाही. बोलणारे श्रीपाद बाबा आहे, माझ्या तोंडातून शब्द काढणारे श्रीपाद बाबा आहे, मी बोलणारा नाही. बरोबर आहे. मग सद्गुरुनाथाकडे शरण आलेल्या मुमुक्षुस गुरु आज्ञेने हा शिष्य बोध करतो किंवा नाही गुरुच्या आज्ञेनं? हां होय करतो. गुरुनं जर आज्ञा दिली, बाबा रे जा, दे त्याला नाम, नाही काय, तर तो बोध करतो, त्याला नाम देतो, त्याच्याकडून अवस्था करून घेतो आणि विधियुक्त उपदेश दिलेल्या मुमुक्षुस बोध करण्याची सत्शिष्य आज्ञा केली असता त्यास तो बोध करतो. पण बोधाची वेळी ज्या वेळेस बोध देतो किंवा ज्या वेळेस अधिकारी पुरुष नाम देतो त्यावेळी त्याला सांगतो की आपण आमचे गुरुबंधू आहात. गुरुबंधू सांगेल, गुरु नाही कोण? गुरुबंधू आहात. जसं तुम्हाला नाम दिलं की तुम्ही झाले गुरुबंधू. मला जरी अधिकार दिला तर मी झालो गुरुबंधू, पण गुरु नाही. भाषा कळली काय? भाषा कळली? नाही कळली काय? पहा बुवा, आता इथंच उदाहरण देतो तुम्हाला. इथंच काही कुठं जायचं नाही आपल्याला. सद्गुरूंनी विधियुक्त उपदेश दिल्यानंतर मुमुक्षुस बोध करण्याची म्हणजे ज्याला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे त्याला बोध करण्याची सत्शिष्याच आज्ञा केली. सत्शिष्य म्हणजे अधिकारी पुरुष. म्हणजे सत्शिष्य कोण आहे? कोण शिल्लक राहिलं सत्शिष्य? बोला. हां, योगेश आहे का नाही? हे सत्शिष्य आहे. मग सत्शिष्याला जर आज्ञा केली की जा त्याला बोध द्या, मग बोध द्यायच्या वेळेला तो काय सांगतो की बा आपण आपले गुरुबंधू आहात. बाबा रे, मी तुझा गुरु नाही, आपण गुरुबंधू आहात, पण गुरुनं सांगितलं म्हणून मी तुला बोध देतो. आणि प्रभूजीच्या म्हणजे गुरुच्या आज्ञेने आपणास सांगण्याचे काम माझ्याकडे आहे खरं, परंतु बोलणार व बोलही त्याचेच आहे. बोलणारही सद्गुरूच आहे, बोलही त्याचेच आहे, म्हणून बोलतो आणि म्हणून तुला नाम देतो. आता पुन्हा नाम द्यायचा माझा अधिकार नाही, पण गुरुनं आज्ञा केली म्हणून बाबा मी तुला नाम देतो. बाबा रे, माझ्या पदार्थे यात काहीही नाही. भाषा करून राहिली का सर्वांना? तिकडे ऐकू येतं काय? त्या कोपऱ्यात ऐकू येते तिकडे? हां. आता मी जे तुला सांगतो त्यावर कोणत्याही प्रकारची शंका आल्यास आपल्या गुरुकडे जावे. जर तुला काही शंका आहे तशी आपण आपल्या गुरुकडे जाऊ. असं ज्याला शंका येते त्याला सांगायचं. या ठिकाणी हां, कारण भक्तीशिवाय सगुण रहस्य जरी समजले, जर भक्ती नसेल, मग भक्ती नसेल तर भक्तीशिवाय सगुण रहस्य समजले तरी ते उमजत नाही. तुम्हाला जरी नाम मिळालं, अष्टसात्विक भाव निर्माण झाले, आणि जर भक्ती नसेल
तर मात्र सगुण रहस्य तुम्हाला कळणार नाही. कारण ज्यांनी गुरुदेवाची भक्ती केलेली असते त्यालाच ते सगुण रहस्य समजू शकते. बरोबर आहे. त्याच सगुण रहस्य समजू शकते. सगुण रहस्याशिवाय चारही वेद पडलेला सगुण रहस्य नाही. सगुण रहस्य कारण गुरुभक्ती नाही. गुरुभक्ती नाही म्हणून आम्हाला सगुण रहस्य सगुण भक्ती कळत नाही. मग तो चारही वेद पडलेला का असे ना. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद चारही वेद जरी तो त्याचा तोंडपाळ असले तरी गुरु आज्ञेशिवाय शिष्य शाखा जो करेल तो गुरुद्रोही. आता कळलं काय. गुरुशिवाय जो शिष्य शाखा करेल तो गुरुद्रोही. कारण भक्ती न झाली तर ज्ञाने गुरुगम्य आहे. भक्ती न झाली कारण ज्ञान कसं आहे गुरुगम्य आहे. गुरुशिवाय ते ज्ञान कळत नाही. मग ते ज्ञान जर भक्ती जर झाली नाही ते ज्ञान जर तुम्हाला कळलं नाही ते जर गुरुगम्य आहे तर ते टिकणार कसं. टिकेल काय. म्हणून काही लोक धरसोड करतात. काही धरतात काही सोडतात. काही धरतात काही 6 महिन्याने येतात काही 12 महिन्याने येतात काही 2-2 4-4 वर्ष तोंडच दाखवत नाही. असंच आहे. अशी परिस्थिती आहे की नाही. आज मात्र सर्व आले. हे सर्व भाग्याचे आहे. जे घरी आले नाही जे मजबूर आहे ते सुद्धा भाग्याचेच आहे. लक्षात घ्या. कारण त्यांच्या कानामध्ये ते नाम पडलेलं आहे. मी दिलं नाही. कोणी दिलं. श्रीपाद बाबांना दिलं. बरोबर आहे. भक्ती न झाली तर गुरुदेवाबद्दल आणि आदर आणि प्रेम वाटणार नाही. अरे गुरुभक्ती जर तुमच्यामध्ये नाही तर गुरुबद्दल काय प्रेम करणार. गुरुचा काय तुम्ही आदर करणार. म्हणून भक्ती न झाली तर गुरुदेवाबद्दल आदर आणि प्रेम वाटणार नाही. ज्ञानाचा एखादा पुंज उठला आणि गुरुदेवाविषयी जर अंतःकरणात शुद्ध प्रेम आणि आदर नसेल तर प्रसंगी गुरुदेवाशीही तोंडातोंड करणारा हा निगुरा शिष्य. सर्व शिकलेला आहे याच्यात. सर्व मॅट्रिक आहे. अरे मी आमची जुनी मॅट्रिक होती काय. आता काय पहिल्यावरला पोराला शिकवता येत नाही. पण तुमची सर्व नवीन मॅट्रिक आहे. काय 80 वर्षाचं कोणी आहे का इथं. कोणी दिसत नाही. मग ही भाषा तुम्हाला कळायला पाहिजे. वाचून दाखवू. गुरुदेवाविषयी जर अंतःकरणात शुद्ध प्रेम आणि आदर नसेल. गुरुविषयी प्रेम नसला आदर नसला आणि प्रसंगी गुरुदेवाशीही तोंडातोंड करणारा म्हणजे गुरुदेवाच्या सुद्धा तोंडी लागणारा हा निगुरा शिष्य. निगुरा म्हटलेला आहे त्याला. निगुरा शिष्य स्वतः तरणार नाही आणि याचे संरक्षण करणारा कोणीही त्रिभुवनात समर्थ नाही. असा जर शिष्य असेल तर त्याचा काही फायदा नाही. बरोबर आहे. गुरुबरोबरी बोले सर्वोत्तरी अथवा वैखिरी दुरुत्तरे मज पूर्ण ज्ञान आता ठसावले काही राहिले काही दिले तुझ्या हाती वगैरे वगैरे काय आहे झालेलं आहे. कारण भक्तीशिवाय ज्ञान टिकतच नाही. आणि ज्ञानाशिवाय वैराग्य राहणार नाही. उलट 3.5 हाताच्या या देहाचा मोठेपणा. देह किती आहे 3.5चा. तुमच्या हातानं मोजा. तुम्ही 3.5 हाताचे आहात. मग या 3.5 हाताच्या देहामध्ये एवढा अभिमान कशाला. बरोबर आहे. असे झाले म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका कशी व्हावी. त्यांचे सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणार नाही. तो प्रसंग चुकवायचा. सगुण चैतन्याचीच भक्ती केली पाहिजे. तो प्रसंग चुकवायचा असेल तर चैतन्य देवाची भक्ती करायला पाहिजे. गुरु जिवंत आहे त्या जिवंत गुरुचीच भक्ती करायला पाहिजे. त्याला चैतन्य देव म्हटलेला आहे. कारण 4ही वेदाची उत्पत्ती झाली. बरोबर आहे. त्यांच्या पुढे जाता येत नसल्याने शासन अर्थशास्त्रे तयार केली. पुढे जुमेनाशे झाल्यामुळे पुराणं निघाली.
चैतन्याची भक्तीच झाली नाही. मग आता चैतन्य देवाची जर भक्ती झाली नाही, बरोबर आहे, मग आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल काय? मग आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली नाही, मग काय निघाले शास्त्र, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्यानंतर पुराणं निघाले, उपवेद निघालेले, उपशास्त्र निघाले. हां, आणि त्यालासुद्धा लोकांनी मानलं नाही. मग राजदंड झाला, देहदंड झाला, देशत्याग झाला, जातीचा बहिष्कार झाला, 18 वर्ण जाती निर्माण झाला, तिच्यामध्ये भेद निर्माण झाला. हां, आणि जीवमात्रांची इहलोकी साधून आनंद सागरात पोहावे आणि 84च्या फेऱ्यातून सुटावे, हा सद्गुरूचा उद्देश आहे. अरे बाबा, असं होऊ नये म्हणून या फेऱ्यामधून तुम्ही सुटले पाहिजे. लक्ष 84च्या, तुम्हाला पुन्हा जन्माला यायचं कामच नाही. त्याच्याकरता सद्गुरूची योजना केलेली आहे. त्याच्याकरता आपली ही गुरुपरंपरा आहे. हां, मग पुन्हा ठकूबाईंना प्रश्न केला. 1 तास झाला का बघ? झाला 1 तास? इतक्या लवकर? बर, 5 मिनिट. ठकूबाईने विचारलं, तर मग बाबा या उपायांनी 4ही खाणीतील जीव मुक्त झाले पाहिजे. 4ही खाणीतली, जारज, उद्भज, स्वेदज आणि अंडज 4 खाणी आहेत. या 4ही खाणीतल्या लोकांनी काय व्हायला पाहिजे? मुक्त व्हायला पाहिजे, म्हणजे त्या जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे. मग बाबांनी उत्तर दिलं की बाबा रे, तुझं म्हणणं खरं आहे, पण प्रभूची योजना अशीच आहे की सर्व मुक्त व्हावे. भगवंताची योजना अशी आहे की बाबा रे, जेवढे आहे सर्वांनी मुक्त व्हावं. एवढंच नाही तर बंद्या मालकापुरातले मुक्त व्हावे, भल्या नागपुरातले मुक्त व्हावे, भल्या मुंबईतले मुक्त व्हावे, अमेरिकेतले, रशियातले मुक्त व्हावे, अशी भगवंताची काय आहे? हां, योजना आहे. पण झाले काय? मुक्त होऊ शकता का इतके? मग काय झालं? किंवा इतर योनीतील जीव घडवताना त्यांची अंतःकरणे लहान घडवली. भगवंतानं लहान घडवली. फक्त माणसाचंच अंतःकरण मोठं आहे, त्याला समज आहे, त्याला बुद्धी आहे, म्हणून तो आपल्या बुद्धीचा वापर करून जीवाचा उद्धार गुरुच्या द्वारे करू शकतो. आणि बाकीचे जेवढे आहे यांची अंतःकरणं कशी आहेत? बिलकुल लहान आहे, त्यांना समज नाही. बरोबर आहे? कोणताही प्राणी पहा तुम्ही, त्यांचं अंतःकरण कसं आहे? लहान आहे. त्यांचे अंतःकरणे लहान घडवली आणि तेवढी दुरुस्ती होण्याकरता, आणि ही दुरुस्ती होण्याकरता हा नरदेह आहे. या नरदेहात आज दुरुस्ती करून घ्या, आत्ताच दुरुस्ती करून घ्या. तुम्हाला जर उशीर झाला जमणार नाही. कारण हा नरदेह तयार करून त्यात मोठे अंतःकरण तयार केले भगवंतानं. फार मोठं काम केलं. सर्वांचे अंतःकरण मोठे आहे. हां, पहा किती विचित्र काम आहे. आणि मुक्त होण्याकरता जाती वगैरेचे कोणत्याच प्रकारचे बंधन ठेवलेले बैस केले. मग प्रत्येक जीवानं मुक्त होण्याकरता कोणत्याच प्रकारचं बंधन ठेवलेलं नाही. प्रत्येक जातीत, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये मनुष्य मुक्त होऊ शकतो. तिथं ना लहान ना मोठा, ना गरीब ना श्रीमंत, ना जात ना पात ना समाज ना काहीच नाही. प्रत्येक मनुष्य हा काय ए इकडे तोंड कर, खरे इकडे तोंड, बोलायचं नाही. हां हां, पहा मग नरदेह हेच होय. ज्ञान हे मुक्त होण्याकरता जाती वगैरेचे काही बंधन नाही. फक्त मनुष्य देह आणि ज्ञान समजण्या इतकी बुद्धी असली म्हणजे झालं. हां, आणि याच योनीत आपण किती मोठे आहो हे भासून हा भास मोठेपणा ठेवण्या येण्यासारखी अंतःकरणाची प्रस्तुत जागा ठेवली. म्हणून भगवंतानं आपलं मन फार मोठं करून ठेवलं. बरोबर आहे? आणि म्हणून मनुष्य हे देहधारी जीवन, आपलं जे देहधारी जीवन आहे हे जीवन सद्गुरू देवाच्या साह्याने सहज मुक्त होऊ शकते.
सद्गुरूच्या कृपेशिवाय कोणताही जीव आतापर्यंत मुक्त झालेला नाही, होणारही नाही. याचे कित्येक उदाहरणं आहेत. हां, निळोबार आहे, पिंपळनेरची निळोबार आहे. तुम्हाला नाव ऐकलंच, ते महान संत. ओढ लागली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, देह सोडला, वैकुंठाला गेले. निळोबाराला अनुग्रह भेटला नाही, नाम भेटलं नाही, खंत लागली, रात्रंदिवस दुःख. भगवंता हे म्हणजे सद्गुरुनाथा तू मला भेट दे, सद्गुरुनाथा. म्हणजे रात्रंदिवस त्याचं हेच चाललं. कोणाचं? निळोबारायाचं. शेवटी भगवंताला दया आली. भगवंतानं काय सांगितलं? अरे बाबा डोळे उघड, मी आलो ना, मी विठ्ठल आहे ना, मी आलो ना, बोल तुला काय पाहिजे. निळोबारायानं सरळ सांगितलं, मला तुम्ही नको, मला तुम्ही नको, मला मला तुकाराम महाराज पाहिजे. तुम्ही भेटून काय फायदा? अरे नाही, तू फक्त काय पाहिजे मला सांग, जे लागलं ते मी तुला देतो. निळोबारायानं सांगितलं, मला तुझं काहीही नको. मी तुला बोलवलं काय, मग तू कशाला आला? काही जरूरत नाही, येऊ नको. त्या निळोबारायाची भक्ती पाहून स्वतः भगवंतानं नामदेवाचं रूप घेतलं आणि नामदेवाने आपलं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं आणि निळोबारायांना अनुग्रह दिला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमदा भाव, आपणची देव होय गुरु. स्वतः विठ्ठलाला गुरु रूपानं यावं लागलं. कोणाच्या वेशात? कोणाच्या वेशात? तुकाराम महाराजच्या वेशात. म्हणून उद्धार करणारा देव नाही. देवानं आतापर्यंत कोणाचाच उद्धार केला नाही. उद्धार फक्त गुरुच करू शकतो. कारण देवाच्या मागे भक्कम काम आहे. हां, तुमचे जन्म पालनपोषण करणं, खलास करणं, हे लय मोठं काम आहे देवाच्या मागे. काय कुठं कुठं लक्ष देईल? हां, ते काम कोणाकडे दिलं? सद्गुरूकडे दिलं. सद्गुरूनं म्हटलं या भगवंता या जीवाचा उद्धार झालाच पाहिजे, उशीर नाही, ताबडतोब. बा केवढी मोठी किमया करून ठेवली. एवढा मोठा या ब्रह्मांडाचा जो चालक आहे भगवंत, त्यानं स्वतःजवळ उद्धार करायचं ठेवलंच नाही, सद्गुरूजवळ ठेवलं. हां, आणि हेच दुसरं उदाहरण तुम्हाला माहीत आहे. कोणाचं? विसोबा खेचर. माहीत आहे की नाही? हां, नामदेवाचं उदाहरण प्रत्येक बुवा सांगतो. अरे सांगतो की नाही प्रत्येक बुवा सांगतो की नाही बुवा? भगवंतानं स्वतः आपल्या मुखानं सांगितलं. कोणाला? नामदेवाला. अरे बाबा तू गुरु करून घे. अरे मग काय गुरु करून मी काय करू? प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष तू माझ्या जवळ आहे, तू माझ्या हातचं खातो पितो, गप्पा करतो, खेळतो माझ्याशी. आणि गुरु कशाला करायला पाहिजे? अरे नाही म्हणे बाबा, माझं स्वरूपच तुला कळलं नाही. नाही, तू एकदा गुरु करच. भगवंताच्या म्हणण्याला मान देऊन विसोबा खेचरकडे गेला. तर विसोबा खेचर काय कुठं पाय देऊन होते? महादेवाच्या पिंडीवर. कळला काय? नाही कळलं. असं कधी येडा आहे म्हणे. महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन बसलं. अरे म्हणे बाबा म्हातारा झालो, फिरो. चारी बाजूने फिरवलं तर महादेवाची पिंड होतीच. हां, म्हणजे गुरु केल्याशिवाय देवसुद्धा कळत नाही. लक्षात घ्या. पहिले काळातच होत होतं आणि आताही तसंच आहे आणि पुढेही असंच राहणार. परंतु एकेका क्षणानं आम्ही अंतरलो. एक एक क्षण पुढे चालला कलियुगाचा. श्रीपाद बाबांच्या वेळेला परिस्थिती कशी होती पहा. आज आपल्या कार्यक्रमाला 25 वर्ष झाले, आज परिस्थिती कशी आहे पहा. आणि पुढे कशी परिस्थिती येईल. एकेका क्षणानं कलियुग वाढून राहिलं. ते कधी धोका देईल हे मात्र कोणाला सांगता येत नाही. त्याच्या अगोदर सद्गुरूची थापटी, जशी नामदेवाले थापटी दिली ना विसोबा खेचरला, फटाफट फटाफट थापटी दिली की नाही? थांबा जरा. हां, दिली की नाही? तशी थापटी आमच्या डोक्यावर बसायला पाहिजे.
आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे. तो महावाक्याचे नावे, तो महावाक्याचे नावे आणि गुरुकृपेची न थावे, माता हात ठेविला नव्हे. फक्त सद्गुरूनं माझ्या डोक्यावर नुसता हातच ठेवला नाही तर थापटला तैसा. नुसता हातच ठेवला नाही तर डोकं थापटलं. आता ज्यांना प्रबोध झाला त्यांना हे कळेल, ज्यांचा प्रबोध झाला त्यांना काही हे कळणार नाही. आणि थापट नाही काही सोपी नसते, डोकं दुखते दनादन दे. आम्ही काही हैगे नाही करत, ह्याच जोरात आणतो. आहे ना, अनुभव आहे ना. हां, म्हणजे आम्हाला चालायचं कोणाच्यानुसार, संतांनी जसं केलं त्यानुसार आम्हाला चालायचं आहे. जरा ऐकतात बरं. तर आज जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा. जो गडबड करेल, जो गडबड करेल त्याचा उद्धार होणार नाही. अरे उद्धार तर सर्वांचाच होईल, पण गडबड केलं तर होणार नाही. पण तरी उद्धार होईलच, काही फिकीर करू नका. आता गुरुपूजन होईल. सर्वात प्रथम गुरुपूजन कोण करतील? आमचे मुरली भाऊ पाचपांडे, सविताबाई, त्याच्यानंतर राणीबुवा आणि त्याच्यानंतर आपले हे धनंजय भाऊ ज्यांनी हा कार्यक्रम केला. यांनी पहिले गुरुपूजन करायचं, बरोबर आहे. आणि गुरुपूजन केल्यानंतर मग सर्वांनी लाईन धरून एकामागे एक फक्त फूल वाहायचं आणि पाया लागायचं. आता सर्वच फुलं तुम्ही आत्ताच खलास करून टाकले आणि फुलाशिवाय तिथलेच फुलं येताना वाहतात, तिथलेच फुलं घेतात, इथलेच फुलं घेतात, इथलेच फुलं घेताना वाहत. अरे देवाला कोणतंही फुल चालते रे. काय सांगा तुम्हाला, रस्त्याने येतात तर किती झाडं आहेत, बोला बोला बोला. रस्त्याने येतात तर झाडं किती आहे? कोणत्याही झाडाचं पान तोडायचं, देवाला चालते ते. कोणत्याही झाडाचं पान तोडा. ते काय हे असतात ना आपल्या याच्यात नदीत, काय म्हणतात बेसरमी, त्याचंही पान चालते. काही फिकीर नाही, फक्त तिच्यामध्ये भाव पाहिजे. हां, काय केलं, तिथलंच फुलं घेतात तिथंच वाहतात. अरे एक फुल तुमच्याकडून आणल्या जात नाही, हे तर कठीणच काम आहे. काही हरकत नाही. काय करायचं, फक्त दर्शन घ्यायचं. माझं नाही बरं, माझं नाही, कोणाचं? श्रीपाद बाबाचं. कारण हे पाय कोणाचे आहे? माझे नाही, श्रीपाद बाबाचे. बोललं तुमच्या आज्ञेने 10 मिनिटं बोलायचं. हां, तुमच्या आज्ञेने तर बोलायचं. बरं. अरे मग उशिरीनं बरं फक्त 10 मिनिटं बोलायचं. बरं. हां, बरोबर आहे. तर एका लाईनीनं सर्वांनी उभं राहायचं. हां, आणि जे काही गुरुदक्षिणा द्यायची जी असेल ते दिलीच पाहिजे असं काही नाही, द्यायची बस मोकळी. आणि लगे दर्शन घेतलं की फुलं आलं की चाललं. उशीर लावायचा नाही, गडबड करायची नाही. आता एवढे जुने त्या इथं लोटापाटी करता, किती कठीण काम आहे, आम्हाला सुचत नाही. हां, तर आता या ठिकाणी आपले हां आहे का एक 10 मिनिटं बोलायचं.